नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रों। CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स तर पाय मित्रों हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्री अंतर्गत जय मित्रों केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात जय मित्रों 1526 जागांसाठी जय मित्रों हे भरती निघाली आहे। तर या भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते। तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि ऑनलाईन पद्धतीने जय मित्रों फॉर्म भरणे सुरू झाले। तर फॉर्म भरण्याची जी तारीख आहे 9 जून 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 8 जुलै 2024 आहे। ठीक आहे, तर या भरतीमध्ये जय मित्रों सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे, तर या भरतीमध्ये जय मित्रों सर्वात आधी जय मित्रों ग्राउंड आहे, सर्वात आधी फिजिकल आहे। तर यामध्ये काय फायदा होणार आहे, ज्या विद्यार्थ्यांचे जय मित्रों पेपर असतो तर त्या विद्यार्थ्यांचा जय मित्रों फिजिकल नसतो, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचा पेपर नसतो तर त्या विद्यार्थ्यांचा जय मित्रों फिजिकल असते। ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी हुशार विद्यार्थी असणार आहे ते मित्रों या ठिकाणी ग्राउंड मध्ये कटणार आहे। ठीक आहे, तर हाच फायदा तुम्हाला यामध्ये होणार आहे। तर सर्वात आधी जे या भरतीमध्ये फिजिकल होणार आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये फिजिकल आहे या भरतीचा। त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये जय मित्रों नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। ठीक आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम सुद्धा खूप इजी आहे। तर या भरतीमध्ये जय मित्रों सर्वात आधी ग्राउंड होणार आहे, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, त्याचबरोबर उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय असणार आहे, त्याचबरोबर किती मार्काची ही परीक्षा असणार आहे, टायमिंग किती भेटणार आहे, त्याचबरोबर जय मित्रों या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय, वयोमर्यादा काय आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून CAPF सेंट्रल आर्म पोलीस केंद्रीय सशस्त्र पोलीस भरती याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जय मित्रांनो 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। CAPF केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, तर या भरतीमध्ये जय मित्रांनो वेगवेगळे प्रकारचे जय मित्रांनो पद आहेत। तर जसं या भरतीमध्ये झालं मित्रांनो CRPF झालं, त्याचबरोबर BSF झालं। तर यामध्ये जे जागा तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, CRPFच्या ज्या टोटल जागा आहे ह्या 282 आहे, त्याचबरोबर BSFच्या जागा 302 आहे, त्याचबरोबर ITBPच्या 163 जागा आहे, त्याचबरोबर CISFच्या 496 जागा आहे, त्याचबरोबर SSBच्या 5 जागा आणि आसाम रायफलच्या या ठिकाणी 35 जागा आहेत। पहिलं तुम्हाला यामधलं मित्रांनो प्रेफरन्स टाकावं लागणार। जसं तुम्ही SSCGDचा याआधी फॉर्म भरला असेल, जसं आपण SSCGD भरतीमध्ये जे चांगलं पद असलं ते आपण पहिल्या नंबरवर टाकतो, तसंच मित्रांनो तुम्हाला या भरतीमध्ये सुद्धा प्रेफरन्स जो आहे मित्रांनो पहिल्या नंबरचा जो टाकायचा आहे तो CISF टाकायचा, कारण की CISFची जी ड्यूटी आहे मित्रांनो हे एकदम शाईट ड्यूटी आहे, कारण की एअरपोर्टवर मित्रांनो त्यांच्या ड्यूटी असते। तर तुम्ही जेव्हा सुद्धा हा फॉर्म भरणार आहे तर पहिलं जे तुम्ही या ठिकाणी टाकायचं, पहिलं जे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा ते CISF द्यायचा आणि बाकीचे तुम्ही तुमच्या मताने या ठिकाणी देऊ शकता। ठीक आहे, तर पहा मित्रांनो 12वी पास साठी ही भरती निघाली, तर महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात। तर 9 जून पासून फॉर्म भरणे सुरू झाले, शेवटची तारीख मित्रांनो 8 जुलै 2024 आहे। ठीक आहे, 1526 जागांसाठी जय मित्रांनो हे भरती निघालेली आहे। ठीक आहे, तर पहा मित्रांनो सर्वात आधी तुमचं जे या भरतीमध्ये आपण वयोमर्यादेचा जर विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना SC/ST ला 5 वर्ष सूट, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट। तर SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। तुम्ही जर OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये फी लागते, SC/ST कॅटेगरीसाठी मागासवर्गीयांसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे। ठीक आहे, त्याचबरोबर पहा मित्रांनो या भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची जय मित्रांनो सर्वात अगोदर जय मित्रांनो तुमचं फिजिकल होणार आहे, सर्वात आधी ग्राउंड होणार आहे। तर या भरतीमध्ये जी उंची लागते तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवार जर तुम्ही असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागते फक्त। त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये फक्त 162.5 सेंटीमीटर लागते SC साठी, ST साठी। ठीक आहे, त्याचबरोबर महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर 148 सेंटीमीटर जरी असेल तर सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते। ठीक आहे, त्याचबरोबर छाती या भरतीमध्ये जे आहे ST कॅटेगरीसाठी 76 सेंटीमीटर पाहिजे, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर ST कॅटेगरीसाठी सोडून जे आहे बाकीच्या कास्टसाठी जे या भरतीमध्ये छाती लागते 77 सेंटीमीटर छाती लागते आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। ठीक आहे, तर एवढं या भरतीमध्ये। त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर सर्वात आधी फिजिकल होणार आहे मित्रांनो या भरतीमध्ये। तर फिजिकल जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे। CAPF सशस्त्र पोलीस दलात जे मित्रांनो सर्वात आधी ग्राउंड आहे। तर या भरतीमध्ये जे ग्राउंड
ग्राउंड आहे, तर 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 6.5 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे. ठीक आहे, तर 6.5 मिनिटाचा टायमिंग आहे मित्रांनो 1600 मीटर रनिंगसाठी. आणि महिला उमेदवारांसाठी या भरतीमध्ये 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिट 45 सेकंडपर्यंत टायमिंग भेटणार आहे, तर जो की सर्वात बेस्ट आहे. ठीक आहे, तर टायमिंग खूप छान जे मित्रांनो तुम्हाला भेटणार आहे, खूप कमी या ठिकाणी टायमिंग आहे. ठीक आहे, तर आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा, ज्यांचा सुद्धा जास्त टायमिंग येत असेल त्यांचा. ठीक आहे, तर फिजिकल एकदम मित्रांनो या भरतीमध्ये इजी आहे, थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. आणि जे मित्रांनो फिजिकल आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे, नागपूरमध्ये मित्रांनो CRPFचा कॅम्प आहे, तर त्या ठिकाणी मित्रांनो फिजिकल होणार आहे CAPF केंद्रीय पोलीस दलाचा. ठीक आहे, तर ते सेंटरचं नाव सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र ग्रुप सेंटर CRPF नागपूर महाराष्ट्र 440019. तर हा जे मित्रांनो सेंटर आहे. ठीक आहे, त्याचबरोबर सर्वात आधी जे मित्रांनो तुमचं फिजिकल होणार आहे, ग्राउंड होणार आहे. ग्राउंड झाल्यानंतर तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे. तर लेखी परीक्षा जे मित्रांनो हे 100 मार्काची आहे. तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे, तर पहा मित्रांनो क्रिप्टिव्ह ॲप्टिट्यूडची जे मित्रांनो या ठिकाणी 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो हिंदी व्याकरणची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी, त्याला रिझनिंग सुद्धा म्हटलं जाते, याचे मित्रांनो 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटरचे मित्रांनो 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर असे टोटल 100 मार्काची तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला 100 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे. तर नेगेटिव्ह मार्किंग नाही मित्रांनो या भरतीमध्ये, तुक्के वगैरे तुम्हाला मारायचे आहे. ठीक आहे, नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, कारण की या भरतीमध्ये नोटिफिकेशनमध्ये कुठंच असं लिहिलं नाही की बा यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीमध्ये जे मित्रांनो सर्वात आधी तुमचं ग्राउंड होणार आहे फिजिकल, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचे यामध्ये होणार आहे स्किल टेस्ट. तर स्किल टेस्टले काय म्हणते, तर पहा मित्रांनो तुम्हाला टायपिंग आली पाहिजे. ठीक आहे, तर जे इंग्रजी टायपिंग आहे 35 शब्द प्रति मिनिट आली पाहिजे. त्याचबरोबर मराठी टायपिंग हे 30 शब्द प्रति मिनिट आली पाहिजे. त्यालाच मित्रांनो स्किल टेस्ट म्हटलं जाते. तर 12वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते, पण तुम्हाला टायपिंग त्यांना करून दाखवावं लागणार आहे. ठीक आहे, तर चांगली मित्रांनो शाळेत ड्युटी आहे. सर्वात आधी तुमची फिजिकल, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये स्किल टेस्ट, त्याला टायपिंग म्हटलं जाते. चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि 5व्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल होणार आहे. अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे CAPF केंद्रीय पोलीस दलाची. ठीक आहे, तर चांगली मित्रांनो हे भरती निघाली आहे. तर आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यास सुद्धा तुम्ही या ठिकाणी चालू ठेवा, दोन्ही चालू ठेवा. ठीक आहे, आणि तुमचं जर मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला मित्रांनो ऑफिसमध्येच काम करावं लागणार आहे. एकदम मित्रांनो शाळेत ड्युटी आहे मित्रांनो हे CAPF केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची. ठीक आहे, त्याचबरोबर सिलेक्शन जरी तुमचं झालं तर तुम्हाला पगार जो मित्रांनो हा 25,500 ते जवळपास मित्रांनो 82,000 प्लस तुम्हाला या ठिकाणी पगार भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे. ठीक आहे, तर चांगली मित्रांनो हे भरती निघाली आहे CAPFची. तर फॉर्म भरणे चालूच आहे. 1526 जागांसाठी ही भरती चालू आहे. तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महाराष्ट्रातील मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. तर नक्कीच फॉर्म भरा आणि आतापासून तयारीला लागा. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आणि अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी आजच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.